हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी पूर्वा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही कुठेतरी बाहेर जाणार होतो. तर आज आम्ही निघालो आहे तुळजापूर अक्कलकोट देवदर्शनासाठी. तर माझे व्हिडिओ आवडत असतील किंवा आमची तुळजापूरची सिरीज बघायची असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आपल्या तुळजापूरच्या सिरीजसाठी जर तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला भरभरून प्रेम द्या. इथे आम्ही निघालो होतो. तर निघायच्या आधी देवाचं दर्शन घेतलं आणि पुढच्या प्रवासाला स्टार्ट करूया असं झालं. इथे आम्ही पुढच्या प्रवासाला लागण्यापूर्वी सर्व बॅगा वगैरे ज्या होत्या त्या गाडीमध्ये ठेवून घेतल्या अगोदर. तर सर्व पूर्ण व्यवस्थित ठेवून वगैरे झाल्यानंतर मॅप लावला की रूट कसा असणार आहे किंवा कसं जायचं आहे. आणि आम्ही फर्स्ट टाईमच जाणार होतो. आमचा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता एवढ्या लांब प्रवास करायचा आणि आपल्या गाडीमध्ये एवढ्या लांब प्रवास करायचा. तर रूट वगैरे काही माहिती नव्हता, त्यामुळे अगोदर तर सर्व चेक करून घेतलं. तसं तर आम्ही अगोदर बघितलेलंच होतं की कसं जायचं कसं नाही. तर इथून स्टार्ट केलं आणि इथे पोहोचून गेलो होतो आम्ही समृद्धी महामार्गाला. आणि तिथूनच एंट्री पॉईंट केला आणि एंट्री पॉईंटनंतर बघूया पुढे कसं कसं होतं ते मी तुमच्याशी नक्कीच शेअर करणारच आहे. तर पुढे ब्लॉग पूर्ण बघा, नक्की बघा. तर हा आहे समृद्धी महामार्गाचा एंट्री पॉईंट. इथे टोल द्यावा लागतो आणि टोल दिल्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला लागतो. खरंच समृद्धी महामार्ग खूप छान प्रवास आहे. म्हणजे आमचा तो एक्सपिरियन्स खूप छान होता. म्हणजे दिवसाचा एक्सपिरियन्स होता म्हणून मे बी, पण आमचा एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि ते टोल वगैरे झाल्यानंतर आम्ही लागलो पुढच्या प्रवासाला. तर इथे पुढच्या प्रवासात जाण्यासाठी आम्ही निघाल्यावर यांचे असे काहीसे मस्त डान्स आणि एंटरटेनमेंट चालू होतं. जे गाणे चालू होते त्याच्याचमुळे माऊ इथे दीदीचा स्टॉल घेऊन आणि नाचत होती आणि सगळ्यांना दाखवत होती मी कसा डान्स करते. त्यानंतर दुपारी वाजून गेले होते 12:30-1. तर खूप जास्त भूक लागलेली होती आणि पुढचे 4 दिवस जे की आपल्याला बाहेरच खायचं होतं, त्यामुळे आम्ही आजच्या दिवस तरी फायनली घरूनच टिफिन आणलेला होता. मस्त अशी जागा शोधली सावलीची आणि तिथे बसून मस्त जेवण एन्जॉय केलं. जेवण झाल्यानंतर एवढा सारा घाम आलेला होता कारण गाडी उन्हात होती आणि खूप जास्त गरम पण झालेली होती. तर AC लावल्यानंतर छान वाटलं. त्यानंतर पुढच्या प्रवासाला निघालो आणि जेवण झाल्यानंतर यांची एनर्जी तर नेक्स्ट लेवलला गेलेली होती आणि त्यांना खूप जास्त एनर्जी आलेली होती. त्यामुळे त्यांचा डान्स संपत नव्हता आणि या दोघांच्या गप्पा पण संपत नव्हत्या. या दोघांच्या गप्पांमध्ये कुठे वेळ जात होता ते काही आम्हाला समजतच नव्हतं. तर आम्ही फर्स्ट टाईम जाणार होतो एवढ्या लांब. तर छान होता एक्सपिरियन्स. आणि यांचं असं काहीसं एंटरटेनमेंट, थोडीफार मजा, थोडंफार थांबून असं काहीसं आम्ही आज आमच्या कुलदेवीला जाणार होतो. सो असंच जायला निघालो आणि पुढे बघू काय काय होतं इथे. फायनली आम्ही आमच्या कुलदेवी म्हणजेच अंबेजोगाई येथे योगेश्वरी मातेच्या तिथे पोहोचलो. आणि अंबेजोगाईला पोहोचण्यासाठी आम्हाला सकाळी 9 वाजता निघालो होतो आणि मध्ये आम्ही थांबत आलो. म्हणजे एक तास जेवणाचा गेला तरी आम्हाला 3-3:30 ते 4 वाजले होते इथे पोहोचण्यापर्यंत. तर इथे पोहोचल्यावर थोडंसं फ्रेश व्हायचं होतं म्हणूनच एक रूम घेतला. थोड्या वेळासाठीच घेतला होता कारण चेंज वगैरे पण करायचं होतं त्यासाठीच. आणि रूम वगैरे घेतल्यानंतर सगळ्यांनी फ्रेशनअप झालो आणि चेंज वगैरे करून घेतलं मस्त असं आणि खाली आलो. त्यानंतर देवीच्या दर्शनासाठी जायलाच निघालो इथे.
आणि पुढे गेल्यानंतर आहे ना देवीसाठी जे काही सामान लागणार होतं, म्हणजे साडी वगैरे तर आम्ही घरूनच नेलेली होती, पण जे काही ओटीचं सामान तिथे घ्यायचं असतं तेच दीदी इथे घेत होती. आणि दीदीनी पण वेगळं घेतलं, मी पण वेगळं घेतलेलं होतं. कारण कसं आपलं असं काही कायम कायम जाणं होत नाही एवढ्या लांब. तर आम्ही तर खूप दिवसानंतर गेलेलो होतो, मे बी ना आम्ही 7 ते 8 वर्षानंतर गेलेलो असेल. कारण माऊच्या वेळेस मला जेव्हा दिवस होते तेव्हाच आम्ही गेलेलो, त्यानंतर आम्ही आत्ता गेलो. म्हणजे खूप सारा टाईम झालेला होता. आणि त्यानंतर आम्ही इथे देवीसाठी ओटी वगैरे घेऊन पुढे पुढे दर्शनासाठीच जायला निघालो होतो इथे. आणि इथे भरपूरशी अशी काही गर्दी वगैरे काही नव्हती, त्यामुळे छान मस्त दर्शन झालं. आणि गर्दी नसली ना तर निवांत असं दर्शन होतं, त्यामुळे काही असं हे नव्हतं, शांततेत मस्त असं दर्शन झालं. मस्त फोटो वगैरे काढले. आणि इथे आतमध्ये मंदिरामध्ये गेल्यानंतर तर एवढं सुंदर वाटत होतं ना. आणि या अगोदर आम्ही जेव्हा गेलेलो ना तेव्हा एवढं काही इम्प्रूव्हमेंट झालेली नव्हती, किंवा एवढं काही लक्षात पण नाही आता की कसं होतं मंदिर. पण यावेळेस खरंच खूप छान केलेलं आहे त्यांनी. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर खूप जास्त प्रसन्न वाटत होतं. थोडीफार गर्दी होती, पण मग आमचा नंबर लागला आणि आम्ही मस्त असं देवीचं दर्शन घेतलं, शांततेत दर्शन झालं. आणि जे काही जे पुरातन काळातल्या वस्तू वगैरे ठेवलेल्या होत्या त्या बघितल्या, थोडंसं मंदिर एक्सप्लोअर केलं आणि फोटो वगैरे काढले. आणि त्यानंतर आम्ही बाहेर निघालो. आता बाहेर निघाल्यानंतर आम्हाला पुढच्या प्रवासाला पण निघायचं होतं. आणि इथे असे काहीसं मंदिर नवीन झालेलं आहे, ते खूप छान होतं. आणि त्यानंतर मुलांचा एवढा दंगा चालू होता ना, कारण खूप जास्त मोकळं होतं तिथे आणि खेळायला पण छान होतं. ते झाल्यानंतर यांच्याच गावातले बऱ्यापैकी लोक आलेले होते दर्शनासाठीच, कारण ते गावातलेच असल्यामुळे त्यांना जवळ होतं. आणि ते हे काही पुरातन काळातल्या ज्या वस्तू होत्या त्या पण ठेवलेल्या होत्या, ज्या त्यांच्या काळातल्या असतील त्या पण बघायला खूप छान वाटत होतं. त्या लोकांनी आत्तापर्यंत या गोष्टी सर्व मस्त अशा सांभाळून एका काचेच्या याच्यात ठेवलेल्या होत्या आणि खूप छान वाटत होतं. हे सगळे असे छोटे छोटे हे बघून खूप छान वाटत होतं. त्यानंतर दर्शन वगैरे झाल्यानंतर बाहेर आलो आणि बाहेर निघालो आम्ही पुढच्या प्रवासासाठी. थोडेफार फोटोज काढून घेतले, ते तुमच्याशी शेअर करते आणि बघू पुढे काय काय होतं. तर आम्ही आता आलो आहे चहा पिण्यासाठी अमृततुल्यला. बघू आता चहा कसा असतो इथला. वाट बघताय आणि हिला झोप बी येते, म्हणून मला चहा प्यायचा आहे. म्हणून हिला चहा प्यायचा आहे. लगेच रेडी आहे आम्हाला चहा. चहा बघू चहाची टेस्ट कशी आहे, कोणता आहे. आप्पा अमृततुल्य. हां हां घेतला. गरम मसाला
ओके ओके ओके. अजून चहा पाहिजे आमच्या दादाला. नाही शिव इकडं बघ, पाहिजे का चहा? हा काय रे, बोल ना, हो का नाही? हा बोल ना, नाही पाहिजे. चलो नुसती मॅच बघताय. फायनली रात्री आम्ही पोहोचलो होतो तुळजापूरला आणि सकाळी दर्शन घ्यायचं होतं. तर रात्री इथे जेवून घेऊया म्हटलं. मस्त असं छान असं जेवण वगैरे करून घेतलं आणि तुळजापूरमध्ये गेलो, तिथे रूम केला आणि त्यानंतर काय होतं ते आपण बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.